या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज वाहतुकीदरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत छत्रपती ग्रुपच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या इशाऱ्याने परिवहन प्रशासनाने धास्ती घेतली आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी जयसिंगपूर, कुरुंदवाड आदी भागातील बस थांब्यांबाबतच्या समस्या छत्रपती ग्रुपकडे मांडल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तांदलगे फाटा, निमशिरगाव फाटा, चिपरी फाटा व कोंडिग्रे फाटा येथे बस थांब्याची सोय करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र 15 दिवस उलटूनही कोणतीही सुधारणा न झाल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी कायम आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे यांनी कोल्हापूर व सांगली विभागीय अधिकारी तसेच कुरुंदवाड प्रभारी अधिकाऱ्यांसोबत कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच एसटी चालक वाहकांच्या मजुरीबाबत पुरावे सादर केले. मागण्या मान्य न झाल्यास मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सांगली कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यानंतर आज सायंकाळी 7 वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी मध्यस्थीची भूमिका घेत आंदोलन न करता तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सांगली कोल्हापूर व कुरुंदवाड डेपोच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना सर्व विद्यार्थी व नागरिकांना देण्यात आल्या असल्याची माहिती छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख संतोषभाऊ काळे पाटील, अमर चौगुले, बाळू होगले व संजय पाळीकाळी यांनी दिली.